बाळा, आज संध्याकाळी लक्ष्मी पूजन आहे ना, म्हणजे लक्ष्मीची पूजा करायची ना, म्हणून हे सगळं स्वच्छ कर. आई, बघ मी पंटी रंगवली. वाव, आज संध्याकाळी आपण हीच पणती बाहेर लावूया. हा, चल बाळा, माझं झालंय, मी आवरते, तू पण हे सगळं पटपट आवर. चल राजा. आई, मला पण यायचंय तुझ्या बरोबर. परी बाळा, फक्त ऑफिसच्या लोकांना बोलवलंय, कोणी त्यांच्या मुलांना नाही आणत आहे. मी तुला पण नेलं असतं राजा. म्हणजे ऑफिसचे लोक म्हणजे शेफाली मावशी पण येणार आहे? हो, शेफाली मावशी पण येणार आहे. मग फ्रेंड पण येणार? फ्रेंड पण येणार, मग मी पण येणार, मी पण येणार, मी पण येणार. बाळा, असं सणावारी हट्ट करायचा नाही. तू शहाणी बाळेस ना. कोण हट्टीपणा करताय? शेफाली मावशी. ओ गो माझं पिल्लू, हॅपी दिवाळी पिल्लू. हॅपी दिवाळी. कशी आहेस तू? मी तुझ्यावर रागवली. ओ सो क्यूट. पण का रागवलीस तू माझ्यावर? किती दिवस झाले तुम्हाला भेटली नाही, तुला माझी आठवण नाही येत? मला तुझी खूप आठवण येते ग. पण तुला माहितीये ना आमचे ते घारतोंडे सर? हो, तेच ते. अगं ते ना आम्हाला खूप काम सांगतात आणि नंतर मग आम्हाला काही करायला वेळच नाही मिळत. अगं ए नेहा, तू अशीच काय उभी आहेस? अगं जा लवकर तयार हो. मी काय तयारच आहे, पर्स घेतली की निघू. अगं ए, आजच्या दिवस तरी साडी नेस ग. शेफाली, साडी नको ना शेफाली. नेहा, तू प्लीज जाऊन साडी नेस. हा, ए छान दिसते शेफाली, नको नो. मला तुझं काही एक ऐकायचं नाही, तू जाऊन साडी नेस यार. जा तू आधी. ए नेहा, तू एक नोटीस केलंस का? काय? अगं, इतकी वर्ष आपण या कंपनीमध्ये काम करतोय, पण कधीच आपल्याला सरांनी त्यांच्या घरी बोलवलं नाही ना दिवाळीला. हो, मग आत्ताच का बोलवलं असणार? कारण सरांना असं मोठ्या सरांना वाटलं असेल म्हणून बोलवलं असेल. मोठ्या सरांना नाही, काही छोट्या सरांना वाटलं असणार. म्हणजे? अगं म्हणजे समीर सरांना वाटलं असणार की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी त्यांच्या घरी जावं. आफ्टर ऑल मीच त्यांच्या घरची होणारी लक्ष्मी आहे ना. पण आता मला एकटीलाच कसं बोलवायचं म्हणून त्यांनी सगळ्या स्टाफला बोलवलं असणार. शुभारुस्तम आहेत ग ते, असं ना बोलून दाखवत नाही, डायरेक्ट करतात. मला तर आता असं झालंय ना की कधी लग्न करून मी त्यांच्या घरी जाते. मला माझा 500 करोडवाला मिळणार, मी त्या पॅलेसची मालकीण होणार आहे. पॅलेस? हो, पॅलेस. तुला माहितीये त्यांचा खूप मोठा पॅलेस आहे. तुमच्या अंबर सोसायटी पेक्षाही खूप मोठा पॅलेस आहे तो. त्या पॅलेस मध्ये अगं मी घेऊन जाईन ना तुला पॅलेस मध्ये. पण त्याआधी तू म्हण की मला 500 करोडवाला मिळणार. वाला मिळणार हिला. काय यार नेहा, परीला सांग ना बोलायला की मीच त्या घरची सून होणार आहे. ती बोलते ते सगळं खरं होतं ग. शेफाली, तू वेडी झालीयस का? परी अजून किती लहान आहे, उगाच काय बडबडते तिच्या समोर हे सगळं. परी बाळा, मला तुला खरंच नाही नेता येणार. आय एम रिअली सॉरी. पण तुला फ्रेंडनी काय सांगितलंय? पॅलेस तुझ्याकडे येणार, हो ना? मग पॅलेस येणार. मी लवकर जाते आणि लवकर येते. हा, मग आपण पूजा करू. चल, मी काकूना बोलवून येते. काकू, चला बाळा.
सीमा, सिम्मी, मला ना तुझ्याशी थोडं बोलायचंय. ऐकते मी, बोला. नाही म्हणजे हॅप्पी दिवाळी. अगं आपण एकमेकांना विशच केलेलं नाही आज. सेम टू यू. पण तुम्ही मला दिवाळी विश करायला इथे आला नाहीये. नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की तू आज खूप खूप छान दिसतेस. आय नो दॅट. हेही सांगायचं नव्हतं मला. मला भीती वाटते तुझ्याबरोबर बोलताना. मग नका बोलू. नाही नाही, असं कसं? आज हे सगळं बोलायलाच हवं. गॉड्स, हे बघा, बाहेर गेस्ट येणार आहेत आणि सगळे अरेंजमेंट झालेत की नाहीत हे मला रीचेक करायचं. ओके, सगळी तयारी नीट झाली नाही ना तर तो तुमचा म्हातारा आहे ना सगळ्यांसमोर मला ऐकू येईल. करेक्ट आहे. अगं मला हेच म्हणायचंय. हे बघ, आज लक्ष्मीपूजन आहे. घरातले सगळे खूप खुश आहेत. शिवाय कित्येक वर्षाने यश सुद्धा दिवाळीच्या दिवशी घरात आहे. पाहुणे पण येणार आहेत खूप. सत्यजित, जे काय बोलायचं आहे ना ते स्पष्ट बोला. मला एवढंच म्हणायचंय की हे सगळे आनंदात असताना तू सगळ्यांचा मूड स्पॉइल होईल असं वागू नकोच, हेच ना. हो. नाही 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 म्हणजे डोंट यू वरी अबाउट दॅट. पप्पांना माझ्यामुळे काहीही त्रास होणार नाही. इनफॅक्ट आजच्या पूजेत माझ्यामुळे काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये. सिम्मी, थँक्यू व्हेरी मच. मी खूप खुश आहे आज. एकतर माझं सगळं म्हणणं तू शांतपणे ऐकून घेतलंस, काहीही विरोध केला नाहीस. शिवाय मी तुला जे सांगितलंय तसं तू वागणार आहेस असं तू म्हणतेस. बरोबर आहे. मला खूप आनंद झालाय. मी आज 4 फटाके जास्त फोडणार आहे, बघच तू. या लक्ष्मीपूजनाला तुम्ही 4 फटाके फोडा किंवा नका फोडू, डझंट मॅटर. मी एक मोठा बॉम्ब नक्की फोडणार. Just wait and watch. Happy Diwali, Yash. एक मिनिट बाजूला चला लाईनीत या. बरोबर. तर आज आपल्या सर्वांचं नशीब जोरावर आहे, म्हणून आपल्याला चौधरी साहेबांचा हा पॅलेस बघायची संधी लाभलेली आहे. साहेब तशी मोठ्या मनाचे आहेत, म्हणून त्यांनी आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या कार्यक्रमासाठी इथे बोलवलेलं आहे. आता मी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन देणार आहे, त्या तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. सुरेश थांब एक मिनिट. काय हे सगळं काय चाललंय तुझं? सर, ऑफिसमध्ये मी तुमच्या ऑर्डर्स पाळतो, पण इथे पॅलेसमध्ये मी तुम्हाला सिनियर आहे. कारण चौधरी साहेबांना मी म्हणजे सुरेश, अगदी घरच्या सारखा. त्यामुळे आता तुम्ही माझ्या ऑर्डर्स पाळायच्या. मान्य आहे तुम्ही आयुष्यात एवढा मोठा पॅलेस पाहिला नसेल, पण इथे नीट वागायचा. अशी फुलं ताजी आहेत ना, मग नीट वागायचं. नाहीतर कुठेतरी पडद्याला हात लाव, नाहीतर भिंतीवर एखाद्या चित्राला हात लाव, किंवा कोपऱ्यात जाऊन सेल्फी काढ. हे असलं येड्या कपड्याचं काम करायचं नाही, सांगून ठेवतो. सरांना कळलं तर माझी इज्जत जाईल ना. तेव्हा तुम्ही मला फॉलो करायचं. हा, आता बघा, मी तिथे जातो रिसेप्शनवर आणि माझी ओळख सांगतो, आपल्याला लगेच आज सोडतील. तर सर, तुम्हाला किती वेळा सांगितलं पुढे पुढे जायचं नाही म्हणून. तर मी काय करतो माहिती नाही, सगळीकडे पुढे पुढे करायची सवयच आहे ना. सायलेन्स प्लीज. फॉलो मी. या. हॅलो, माय सेल्फ सुरेश. सॉरी, मी सुरेश. कोण सुरेश?
मॅडम तुम्ही इथे नवीन जॉईन झालात का हो? अहो मी मुंबईच्या ब्रँच वरून आलोय. चौधरी सरांसाठी मी अगदी घरच्यासारखाच. माझं इथे नेहमी येणं जाणं असतं. सॉरी, पण मी इथे गेल्या 5 वर्षापासून ऍज अ रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. मी तुम्हाला इथे कधीच नाही पाहिलं. सुरेश मॅडम, आम्ही सगळे मुंबई ब्रँचच्या ऑफिस मधून आलेलो. मोठ्या सरांनी आम्हाला लक्ष्मी पूजनासाठी इथे बोलवलंय. ओके, 1 मिनिट, मी त्यांना फोन करून विचारते. त्या दिवशी मी हा सगळा पॅलेस फिरले, पण समीर सरांची रूम बघायचीच राहिली. आज काहीही झालं तरी मी सरांची रूम बघणारच. पुढे जाऊन तीच माझी आणि त्यांची रूम असणार आहे ना. नाही नाही, मला ती रूम पाहायलाच हवी. ही शेफाली कुठे गेली? तिला आत्ताच थांबवायला हवं, नाहीतर त्या दिवशी सारखी घरभर फिरत बसेल. एक्सक्यूज मी, तुम्ही इथे कुठल्या मुलीला पाहिलं का? नाही मॅडम. कुठे गेली असेल शेफाली? दहा मिनिटात हवंय मला ते सगळं इथे. अहो सगळी तयारी झाली, मी वाट पाहतो तेवढा करता. हा ठीक आहे, कळवा मला. कुलदीप, तयारी झाली आहे का? हो सर. पाण्याचा हे कुठे आहे स्टॉल? तिकडे ठेवलाय. बघा जरा, चेक करा, जा पटकन. हॅलो, हा पटकन पोचा. ठीक आहे, ओके. समीर, सगळी तयारी झाली ना व्यवस्थित? ऑलमोस्ट सगळं झालंय. काही लागलं तर मला सांग, मी रूम मध्येच आहे. हा, ऐक ना, तू हे सांगायला आला होतास की तू तुझ्या रूम मध्येच वरती? मला ऑलरेडी माहिती आहे, त्याच्यात सांगण्यासारखं काय? मी ऍक्च्युली पर्सनली सगळं चेक करायला आलो की सगळं व्यवस्थित आहे की नाही. जस्ट वॉन्टेड टू सी इट माय सेल्फ, दॅट्स इट. नाही, ऐक ना, खरं सांग, तू हे सांगायला आला होतास का बघायला आला होतास की कोण आलंय, कोण यायचं राहिलंय, कोण येऊ घातलंय? तुला काय वाटतं, वरती तुला एकट्याला करमेल? करमत नाही ना तुला सतत तेच 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 बोलल्याशिवाय? तुला तेच 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 वागून कंटाळ येत नाही, मला तेच तेच बोलून कसा कंटाळ येईल? मी तेच तेच वागतो. मग आता बघ ना, तू वर होतास हे मला माहिती होतं, तरी तू मला खाली येऊन सांगतोस की तू वर आहेस. मी काय करायला पाहिजे? काय करताय तुम्ही? द्या इथे, द्या द्या. हा हो, पोचा पटकन, आता पूजेची तयारी झाली सगळी. वाघ पेटली याच्यात एवढं घाबरण्यासारखं काय? वाव, आय एम शुअर ही समीर सरांचीच रूम आहे. कसली भारी रूम आहे. किती सुंदर कॉटन्स आहेत हे. कसलं युनिक आहे. समीर सरांची आणि माझी चॉईस एकदम सेम आहे.
मोहम्मद रफी सरांचा फोटो. मला तर माहितीच नव्हतं समीर सर रफी सरांचे एवढे मोठे फॅन आहेत. आता मी रोज सरांना रफी सरांचे गाणे ऐकवत जाईन. कसले इम्प्रेस होतील ना ते. भाऊ शेफाली, हे तुझं फ्युचर बेडरूम आहे. येस, मी तर म्हणतो. Oh my God! समीर सरांनी मुद्दाम तर हे गाणं पॉज करून ठेवलं नसेल ना. त्यांना माहितीये मी येणार आहे तसं. ते सुद्धा आमचे फ्युचरचे स्वप्न रंगवत हे गाणे ऐकत असतील. शेफाली, तू इथे काय करतेस? नेहा, नेहा, ही बघ समीर सरांची रूम कसली भारी आहे ना. आपण तू इथपर्यंत कशी आलीस? कोणी पाहिलं ना तर उगाच प्रॉब्लेम्स होतील. पाहिलं तर पाहिलं नाही नेहा, आणि बघितलं तरी त्यात काय. फ्युचर मध्ये माझीच रूम असणार आहे. नेहा, तुला माहितीये समीर सरांनी माझ्यासाठीच हे गाणं पॉज करून ठेवलं होतं. काय करते शेफाली तू? शेफाली, आता तुझ्या नादात माझी वाट लागेल. अगं नेहा, समीर सरांनी मुद्दाम हेच गाणं पॉज करून ठेवलंय. ह्या ना सगळ्या त्यांच्या मनातल्या फिलिंग्स आहेत ग, ज्या त्यांना माझ्यासमोर एक्सप्रेस करता येत नाहीत. शेफाली, उठ ना ग, कोणी पाहिलं ना तर. थांब ना ग नेहा, मला भीती वाटतेय. चल लवकर इथून. नेहा